नमस्ते फ्रेंड्स. आपण आज बघणार आहोत की क्लासिफिकेशन ऑफ कन्झ्युमर प्रॉडक्ट्स काय असू शकतं. कन्झ्युमर प्रॉडक्ट्स म्हणजे काय? कन्झ्युमर प्रॉडक्ट्स म्हणजे जे प्रॉडक्ट्स हे कन्झ्युमरला नित्यनियमाने लागू शकतात किंवा कधीतरी त्याचा यूज होतो, अशा सगळ्या प्रॉडक्ट्सला कन्झ्युमर प्रॉडक्ट्स असे म्हणतात. तर कन्झ्युमर प्रॉडक्ट्सचं क्लासिफिकेशन बघूया. पहिलं म्हणजे कन्व्हिनियन्स प्रॉडक्ट येतात. कन्व्हिनियन्स प्रॉडक्ट्स म्हणजे काय? जे आपल्याला कन्व्हिनियन्ससाठी लागतात, ज्यांचा यूज हा सतत असतो, असे प्रॉडक्ट्स म्हणजे कन्व्हिनियन्स प्रॉडक्ट्स. फॉर एक्झाम्पल मिल्क असेल, ब्रेड असेल, ह्या सगळं खाण्याचे जे प्रकार आहेत ते कन्व्हिनियन्स प्रॉडक्ट्सच्या अंडर येतात. सेकंड प्रॉडक्ट्स असतात जे शॉपिंग प्रॉडक्ट्स असतात. शॉपिंग प्रॉडक्ट्स हे त्यांच्या शॉपिंग प्रॉडक्ट्स हे त्यांच्या स्पेशालिटी किंवा फीचर्स, प्राईस आणि कन्व्हिनियन्स यांच्या या गोष्टींसाठी कंपेअर केले जातात. असे प्रॉडक्ट्स असतात की एक्झाम्पल क्लोथ्स किंवा फर्निचर. क्लोथ्स आणि फर्निचर हे त्यांच्या वेगवेगळ्या कलरसाठी, वेगवेगळ्या डिझाईनसाठी किंवा वेगवेगळ्या मटेरियल्ससाठी आपण कन्सिडर करतो. ह्या सगळ्यांनाच शॉपिंग प्रॉडक्ट्स असे म्हणतो. देन कम्स दी स्पेशालिटी प्रॉडक्ट्स. स्पेशालिटी प्रॉडक्ट्स म्हणजे ब्रँडेड प्रॉडक्ट्स असतात, जे हाय लेवल इलेक्ट्रॉनिक्स असतात किंवा मल्टी लेवल किंवा ब्रँडेड कार्स असतात, लक्झरी असतात. ह्या सगळ्या ब्रँडेड गोष्टींना स्पेशालिटी प्रॉडक्ट्स असे म्हणतात. नंतर येते अनसॉर्ट प्रॉडक्ट. अनसॉर्ट प्रॉडक्ट म्हणजे हे नित्यनेमाने लागत नाही व त्यांच्याविषयी कल्पनाही नसते, अशा या प्रॉडक्टला अनसॉर्ट प्रॉडक्ट्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स किंवा मेडिकल प्रॉडक्ट्स हे सगळे अनसॉर्ट प्रॉडक्ट्समध्ये येतात. आणि लास्ट प्रॉडक्ट म्हणजे इंडस्ट्रियल प्रॉडक्ट. इंडस्ट्रियल प्रॉडक्ट म्हणजे असे प्रॉडक्ट्स येतात जे दुसरे रॉ मटेरियलपासून हे फायनल प्रॉडक्ट्स तयार करतात. फॉर एक्झाम्पल मशिनरीज असतात किंवा रॉ मटेरियल्स असतात. या सगळ्यांना इंडस्ट्रियल प्रॉडक्ट असे म्हणतात. थँक्यू.